अत्यावश्यक गरज होती। भाऊंच्या कानावर वारंवार आपण विषय टाकत राहिलो, तसंच ग्रामस्थ खंडलाय खुर्द ही वारंवार विषय टाकत राहिले की आमचं अमरधान हे स्वच्छ आणि सुंदर दिसायला पाहिजे। त्याचप्रमाणे मी माझ्या खंडलाय ग्रामपंचायतीतर्फे, खंडलाय बुद्रुक ग्रामपंचायतीतर्फे भाऊंना व आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील यांना देखील आपण वारंवार विषय टाकत राहिलो आणि बाबासाहेब आमच्याकडे गेल्या 30-35 वर्षापासून जसं स्वतंत्र ग्रामपंचायत झाली त्या दिवसापासून तर आज तागायत आमच्याकडे ग्रामपंचायततर्फे किंवा ग्रामस्थांना दफन शेड किंवा दहन शेड हा आजही उपलब्ध नाही आहे, तर तो उपलब्ध करून द्या असं बाबासाहेबांच्या कानावर टाकलं होतं। त्या बाबासाहेबांच्या आदेशान्वये आपले जिल्हा परिषद नेर गटातील विद्यमान सदस्य आदरणीय आनंदभाऊ पाटील यांनी आपल्या शब्दाला किंमत दिली आणि आनंदभाऊंनी भरभरून निधी उपलब्ध करून दिला। एवढंच नाही तर आनंदभाऊंना परत सांगितलं की दहन शेड तर झाला आहे भाऊ, परंतु त्याला जर कधी आपण बैठक व्यवस्था उपलब्ध करून दिली तर खूप आपलं मनस्वी आभार होईल आणि ग्रामपंचायत मार्फत कौतुक केलं जाईल। तर त्याचप्रमाणे भाऊंनी अजून मनावर घेतलं की खंडलाय ग्रामपंचायती अंतर्गत 3 ग्रामपंचायती अंतर्गत सध्या चालू असलेलं एक दहन शेड आहे, त्या दहन शेड किंवा दफन शेडला आपल्याला कॉन्क्रिटीकरणाची सक्त गरज असल्यामुळे खंडलाय खुर्द ग्रामपंचायतीला त्यांनी कॉन्क्रिटीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे। तर मी असं खंडलाय खुर्द, खंडलाय बुद्रुक तसंच बांबुर्ले ग्रामपंचायतीतर्फे भाऊंचं मनस्वी आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो। भाऊ अशीच प्रगती करत राहो आणि तुमचीही प्रगती हो एवढंच आम्ही बोलून धन्यवाद मानतो। धन्यवाद।